सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेंना बीड जेलमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भाजप आमदार सुरेश धसांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून महादेव गीते आणि अक्षय आठवलेने ही मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलंय। फार मोठी नाही पण मारामारी झाली असं सुरेश धस म्हणाले। या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही। आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? बबन गीते हा जो आरोपी आहे तो तिथे नव्हता असं अनेक लोक सांगतात। ते पोलीस तपासात पुढे येईल। मग बबन गीतेला अटक करण्याची सुद्धा जबाबदारी पोलीसची आहे ना। ते तिडके मॅडम आणि ते कोणता फौजदार DYSP चोरमली हे लोक काय करतायत तिथं? बबन गीतेला अटक करा, कृष्ण आंधळेला अटक करा। बीड जेलमधील मारहाण प्रकरणात अंजनी दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। जेलमध्ये जोरजोरात भांडणं झाली आहेत। कराडला देखील 1-2 चापट्या मारण्यात आल्यात असं देखील ऐकलंय। पण मेनली जे झाले ती भांडणं झाली आहेत आणि अतिशय जोरात भांडणं झाली आहेत। त्याचं कारण कदाचित मला वाटतं टॉप 2 जे आहेत जेलचे ते आज मुस्लिम असल्यामुळे कदाचित ईदमुळे आज आले नसतील, तर म्हणून ती संधी साधून ही सगळी भांडणं झाली। पण यातनं आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत। आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे, हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय। तर मला असं वाटतं ह्या ज्या टोळ्या, असंख्य टोळ्या ज्या बनलेल्या होत्या त्यावर आता सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे। बबन गीतेचा राग असेल ना वाल्मिक कराडवर, पोलिसांना हाताशी धरून बबन गीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय। बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन गीते। बबन गीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय। कारण का वाल्मिक कराड सांगेल ते सही, आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचं एक कारस्थान आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची चर्चा आहे। या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते याने केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आहे। जेल के अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे। बबन गीते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी असून तो अद्यापही फरार आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची चर्चा आहे। आणि या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते याने केलेली फेसबुक पोस्ट चांगली चर्चेत आली आहे।